वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2 जून 2026 नंतरचा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. गुरु ग्रह हा ज्ञान, भाग्य, पैसा, संधी, विवाह, प्रतिष्ठा आणि अध्यात्म यांचा कारक मानला जातो. जेव्हा गुरु आपल्या राशीवर विशेष दृष्टी टाकतो किंवा अनुकूल स्थानात प्रवेश करतो तेव्हा जीवनात अचानक सकारात्मक बदल दिसू लागतात. अनेक वर्ष चाललेली अडचण, मानसिक थकवा, आर्थिक ताण किंवा नात्यांमधील संघर्ष हळूहळू कमी होऊ लागतो. वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने गूढ, भावनिक, प्रखर इच्छाशक्ती असलेले आणि आतून खूप संवेदनशील असतात. बाहेरून ते कठोर दिसले तरी मनात अनेक भावना दडलेल्या असतात. त्यामुळे जेव्हा ग्रहस्थिती प्रतिकूल असते तेव्हा हे लोक स्वतःला एकटे समजू लागतात. पण 2 जून 2026 नंतर गुरु गोचर तुमच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येणार आहे. गेल्या काही वर्षात अनेक वृश्चिक राशीच्या लोकांनी नात्यांमध्ये तणाव, करिअरमध्ये अडथळे, आर्थिक चढउतार, मानसिक अस्थिरता आणि स्वतःच्या लोकांकडून निराशा अनुभवली असेल. काहींना मेहनत करूनही योग्य फळ मिळाले नाही. काहींना वारंवार सुरुवात करूनही यश हातातून निसटल्यासारखे वाटले. पण आता ग्रहस्थिती हळूहळू बदलणार आहे. गुरुचा प्रभाव तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देईल. हा काळ फक्त पैसा किंवा करिअरपुरता मर्यादित राहणार नाही, तर तुमच्या विचारांमध्येही मोठा बदल घडवेल. जे लोक सतत भूतकाळात अडकून राहिले होते ते आता भविष्याचा विचार करू लागतील. मनात नवीन स्वप्न निर्माण होतील. काही लोक अचानक आध्यात्मिक मार्गाकडे वळतील, तर काही स्वतःचा व्यवसाय, नवीन काम किंवा वेगळे करिअर निवडतील. 2 जून नंतर गुरुचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. आधी ज्या गोष्टींसाठी तुम्ही घाबरत होतात त्या गोष्टी आता धैर्याने कराल. लोकांशी बोलण्यात स्पष्टता येईल. तुमच्या शब्दांना वजन मिळेल. समाजात किंवा नातेवाईकात तुमचा सन्मान वाढताना दिसेल. विशेष म्हणजे हा काळ कमबॅक घडवणारा ठरू शकतो. जे लोक जीवनात हरवल्यासारखे वाटत होते त्यांना अचानक नवीन संधी मिळू शकतात. एखादे जुने काम पुन्हा सुरू होऊ शकते. अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरी बदल किंवा पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल. काहींसाठी परदेश योगही तयार होऊ शकतो. गुरु गोचराचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या मानसिक स्थितीवर दिसेल. सततची भीती, असुरक्षितता आणि नकारात्मक विचार कमी होतील. तुमच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही लोकांच्या बोलण्याने कमी दुखावाल आणि स्वतःच्या निर्णयावर जास्त विश्वास ठेवू लागाल. नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ महत्त्वाचा असेल. ज्या लोकांच्या प्रेमसंबंधात अंतर आले होते त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. विवाहित लोकांच्या आयुष्यात स्थैर्य येईल. कुटुंबात शुभकार्याची शक्यता वाढेल. काहींसाठी विवाह योगही मजबूत होईल. मात्र गुरु सकारात्मक परिणाम देत असला तरी अहंकार, संशय आणि हट्टीपणा कमी ठेवणे आवश्यक असेल. आर्थिकदृष्ट्या 2 जून नंतरचा काळ हळूहळू सुधारणा करणारा ठरेल. अचानक मोठा पैसा मिळण्यापेक्षा स्थिर प्रगती दिसेल. गुंतवणूक, मालमत्ता, जमीन किंवा घराशी संबंधित निर्णय फायद्याचे ठरू शकतात. काही लोकांना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील. सोशल मीडिया, शिक्षण, सल्लागार, काम, व्यवसाय किंवा ऑनलाईन क्षेत्रात प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा किंवा परदेश शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. गुरुचा प्रभाव बुद्धिमत्ता वाढवणारा असल्याने योग्य मार्गदर्शन मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी होईल, पण शरीराकडे दुर्लक्ष करू नका. झोप, पचन आणि हार्मोनल समस्या काही लोकांना जाणवू शकतात. नियमित दिनचर्या ठेवणे आवश्यक राहील. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा काळ तुम्हाला आतून बदलणारा आहे. अनेक वृश्चिक राशीचे लोक अचानक ध्यान, पूजा, ज्योतिष, अध्यात्म किंवा गूढ विषयांकडे आकर्षित होऊ शकतात. काही लोकांना स्वप्नांमधून संकेत मिळू शकतात. अंतर्ज्ञान खूप तीव्र होईल. वृश्चिक राशी 2 जून 2026 नंतर करिअरमध्ये अडकलेले मार्ग मोकळे होऊ लागतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. काहींना नेतृत्वाची भूमिका मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन भागीदारी किंवा विस्ताराचे योग तयार होतील. ज्यांनी अनेक वेळा अपयश अनुभवले आहे त्यांच्यासाठी हा काळ पुन्हा सुरुवात करण्याची संधी घेऊन येईल. मेहनतीचे फळ उशिरा का होईना पण मिळू लागेल. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज कमी होतील. जुने तुटलेले नाते पुन्हा जोडणे जाण्याची शक्यता आहे. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना योग्य स्थळ मिळू शकते. विवाहित लोकांमध्ये संवाद सुधारेल. मात्र संशय आणि जास्त नियंत्रण ठेवण्याची वृत्ती टाळावी लागेल. गुरु गोचरामुळे आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल.
काही लोकांना अचानक फायदा मिळेल तर काहींना दीर्घकाळ टिकणारे उत्पन्नाचे स्रोत मिळतील. मालमत्ता खरेदी विक्रीत फायदा होऊ शकतो, पण कोणावरही अंधविश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. मानसिक आरोग्यात मोठी सुधारणा दिसेल. ताण कमी होईल, मात्र वजन वाढणे, पचन समस्या किंवा हार्मोनल असंतुलन याकडे लक्ष द्यावे लागेल. नियमित व्यायाम आणि योग्य झोप खूप महत्त्वाची ठरेल. हा काळ तुम्हाला आतून परिपक्व करेल. लोकांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवाल. अनेकांना एकांत आवडू लागेल, देवावर विश्वास वाढेल आणि काही लोकांना जीवनाचा खरा उद्देश समजू लागेल. वृश्चिक राशीसाठी 2 जून 2026 नंतरचा गुरु गोचर हा फक्त ग्रह बदल नाही, तर आयुष्याला नवीन वळण देणारा काळ ठरू शकतो. अनेक बंद दरवाजे हळूहळू उघडताना दिसतील. जिथे निराशा होती तिथे आशा निर्माण होईल. जिथे अंधार वाटत होता तिथे मार्ग दिसू लागेल. पण लक्षात ठेवा, गुरु संधी देतो. यश मिळवण्यासाठी प्रयत्न मात्र तुम्हालाच करावे लागतील. संयम, सकारात्मक विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर हा काळ तुम्हाला समाजात वेगळी ओळख मिळवून देऊ शकतो. 2 जून 2026 नंतर होणारा गुरु गोचर वृश्चिक राशीसाठी केवळ शुभच नाही, तर गुप्त परिवर्तन घडवणारा काळ ठरणार आहे. अनेक गोष्टी अचानक बदलताना दिसतील. काही लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जातील, तर काही नवीन लोक अचानक तुमच्या नशिबाचा भाग बनतील. हा काळ तुमच्या जीवनात असे वळण आणू शकतो ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. विशेष म्हणजे या काळात अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना सत्य दिसू लागेल. जे लोक खोटे मुखवटे घालून तुमच्या आसपास फिरत होते त्यांचे खरे रूप समोर येईल. काहींना जवळच्या लोकांकडून धक्का बसू शकतो, पण त्यातूनच तुम्हाला योग्य दिशा मिळेल. गुरुचा प्रभाव तुम्हाला चुकीच्या लोकांपासून दूर नेईल आणि योग्य लोकांशी जोडेल. हा काळ मानसिक जागृतीचा असेल. आधी तुम्ही ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतात त्यातील लपलेले संकेत आता समजू लागतील. तुमची अंतर्ज्ञान शक्ती अत्यंत तीव्र होईल. काही वेळा तुम्ही एखादी घटना घडण्यापूर्वीच तिची जाणीव करू शकता. स्वप्नांमधून संकेत मिळू शकतात. काही लोक अध्यात्म, ध्यान, ज्योतिष किंवा गूढ विज्ञानाकडे आकर्षित होतील. 2 जून नंतर काही वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक आर्थिक बदल होऊ शकतात. अडकलेले पैसे मिळणे, जुनी गुंतवणूक फायद्यात जाणे, वारसा किंवा अचानक आलेली संधी यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. काही लोकांना परदेशातून फायदा होईल. ऑनलाईन काम, सोशल मीडिया, सल्लागार क्षेत्र किंवा गुप्त पद्धतीने चालणारे व्यवसाय यात यश मिळू शकते. मात्र या काळात पैशाबाबत एक मोठा धडा देखील मिळेल. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते, त्यामुळे फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहणे आवश्यक असेल. गुरु गोचरामुळे नात्यांमध्ये लपलेल्या भावना बाहेर येतील. काही प्रेमसंबंध अचानक गंभीर वळण घेऊ शकतात. ज्यांचे नाते फक्त नावापुरता टिकले होते त्यात अंतर वाढू शकते, पण जे नाते खऱ्या प्रेमावर आधारित आहे ते अधिक मजबूत होईल. काही वृश्चिक राशीच्या लोकांना भूतकाळातील व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते. जुनी अपूर्ण नाते पुन्हा समोर येऊ शकते. मात्र यावेळी निर्णय घेताना भावनांपेक्षा अनुभवाचा वापर करणे महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीकडे पाहून काही लोक अस्वस्थ होऊ शकतात. तुमच्या कल्पना, यश किंवा लोकप्रियतेमुळे मत्सर वाढू शकतो, पण गुरुची कृपा असल्याने शेवटी सत्य तुमच्या बाजूने राहील. तुमच्या विरोधात होणारे प्रयत्न निष्फळ ठरू शकतात. हा काळ संशोधन, तपास, मानसशास्त्र, ज्योतिष, वैद्यकीय क्षेत्र, कायदा, गुप्तचर विभाग, डिजिटल क्षेत्र आणि आध्यात्मिक काम करणाऱ्यांसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. वृश्चिक राशी 2 जून नंतर तुमच्यामध्ये एक वेगळी शांतता दिसू लागेल. आधीसारखे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही निरीक्षण करायला शिकाल. लोकांना तुमच्यातील आत्मविश्वास जाणवेल. काही लोक तुमच्यापासून घाबरूही शकतात कारण तुमची उपस्थिती अधिक प्रभावशाली होईल. तुम्ही स्वतःसाठी सीमा आखायला शिकाल. नाही म्हणण्याची ताकद वाढेल. लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला त्रास देणे कमी होईल. वृश्चिक राशी 2 जून 2026 नंतरचा काळ हा अंतर्गत पुनर्जन्म घेऊन येत आहे. हा काळ तुम्हाला आतून इतके बदलू शकतो की काही महिन्यानंतर तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही. तुमच्यातील भीती हळूहळू संपेल आणि तिची जागा आत्मविश्वास घेईल. ज्याने तुम्हाला कमी समजले तेच लोक भविष्यात तुमच्या यशाबद्दल बोलताना दिसू शकतात. पण या काळातील सर्वात मोठा विजय पैसा किंवा प्रसिद्धी नसून स्वतःला पुन्हा शोधणे असेल.